This is second year student. Now the today's topic is the speciation. Speciation मध्ये डेफिनेशन बघा. Speciation is an evolutionary process. Speciation काय असते? Evolutionary process आहे. By which new biological species, त्याच्यामध्ये काय राहतात? न्यू बायोलॉजिकल स्पेसीज राहतात. कॅन बी इंट्रोड्यूस अ फंडामेंटल बायोलॉजिकल युनिट. कशाला इंट्रोड्यूस करतात? फंडामेंटल बायोलॉजिकल युनिट राहते जे टॅक्सॉनॉमीचं असते ॲज वेल ॲज कशाचं राहते? इव्होल्युशनचं. डेफिनेशन आहे स्पेसीसची. टॅक्झॉनॉमिस्ट, इव्होल्युशनिस्ट अँड जेनेटिक्स्ट यांची काय राहते? डिफरंट डेफिनेशन आहे स्पेसीसची. ओके. तर नेक्स्ट टॉपिक इज द मोड ऑफ स्पेसिएशन. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मोड ऑफ स्पेसिएशनमध्ये बघा, अकॉर्डिंग टू मायूर the species of originated in two ways. First is the instant speciation through the individuals and gradual speciation थ्रू द पॉप्युलेशन्स. दोन प्रकारचं स्पेसिएशन आहे. पहिलं जे होते ते इंडिव्हिज्युअल्सनी राहते, इन्स्टंट जे आहे, आणि दुसरं ग्रॅज्युअल जे आहे ते कशाने होते? पॉप्युलेशन्सनी. आता पहिल्या याच्यामध्ये 3 टाईप्स आहे. क्रोमोझोमल म्युटेशनल, सेकंड इज द क्रोमोझोमल ॲब्रिएशन्स अँड थर्ड इज चेंज इन क्रोमोझोम नंबर्स. ओके. देन बी ग्रॅज्युअल स्पेसिएशनमध्ये फर्स्ट आहे ॲलोट्रॉपिक, ॲलोपॅट्रिक अँड सेकंड इज द सिम्पॅट्रिक. फर्स्ट कोणतं आहे? ॲलोपॅट्रिक, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट बघणार आहे आपण ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. बाजूला जे आहे तुम्हाला फिगरसुद्धा दिलेला आहे पेज नंबर 155वर. ओके. तुम्हाला डिस्क्राईब करते ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन स्टेट्स दॅट इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल a new species develop when a population that is geographically isolated from other population of its parental species. Allopatric speciation म्हणजे काय राहते? इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल. सेक्शुअली काय असते? रिप्रोड्युसिंग ॲनिमल राहतात. अ न्यू स्पेसीज डेव्हलप वेन अ पॉप्युलेशन दॅट इज जिओग्राफिकली आयसोलेटेड. जे न्यू स्पेसीज डेव्हलप होते त्या ठिकाणी जे वेन पॉप्युलेशन कसं राहते? जिओग्राफिकली आयसोलेटेड राहते. जिओग्राफिकली न्यू स्पेसीज जर डेव्हलप होत असेल त्याला म्हणतात जिओग्राफिकली आयसोलेटेड फ्रॉम अदर पॉप्युलेशन्स ऑफ हिज पॅरेंटल स्पेसीज अँड ड्युरिंग दिस पिरियड ऑफ आयसोलेशन ॲक्वायर कॅरेक्टर दॅट प्रमोट ऑर गॅरंटी रिप्रोड्यूस आयसोलेटेड आफ्टर द एक्सटर्नल बॅरियर्स ब्रेकडाऊन. त्याच्यामध्ये काय असतात? एक्सटर्नल बॅरियर्स काय होतात? त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होतात. बाजूला तुम्हाला फिगर दिलेली आहे. त्याप्रमाणे म्हटलेलं आहे की न्यू स्पेसीज जे असते त्या ठिकाणी डेव्हलप होते आणि डेव्हलप झाल्यानंतर पॉप्युलेशन्स काय होते? जिओग्राफिकली आयसोलेट होते फ्रॉम द अदर पॉप्युलेशन्स. आणि ज्या पॅरेंटल स्पेसीज असतात त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ज्या पॅरेंटल स्पेसीज राहतात त्या ठिकाणी ड्युरिंग दिस पिरियड ऑफ आयसोलेशन काय होते? ॲक्वायर करते कॅरेक्टर आणि ते कशाला प्रमोट करते? रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आफ्टर द एक्सटर्नल बॅरियर्स काय होते? ब्रेकडाऊन. एक्सटर्नल बॅरियर्स काय होते त्या ठिकाणी? पर्टिक्युलरली एक्सटर्नल बॅरियर्स ब्रेकडाऊन करतात. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द, त्याच्यामध्ये बघा पुढे, द जिओग्राफिक स्पेसिएशन इज मोस्ट कॉमन मोड ऑफ द स्पेसिएशन. जिओग्राफिक स्पेसिएशन काय? कॉमन मोड आहे स्पेसिएशनचा अमंग द ॲनिमल अँड ऑल्सो प्लांटसाठी सुद्धा. Allopatric speciation, a population split into two geographical isolated or allopatric population. They become the separate by the some physical barriers such as sea, mountain, desert, glacier or river or social change such as the migration. म्हणजे जे ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन राहते त्याच्यामध्ये काय केलं जाते? सेपरेट करतात किंवा बाय सम फिजिकल बॅरियर्सला, जसं सी आहे, माउंटेन आहे, डेझर्ट, गॅल्सर और रिवर और सोशल चेंजेसला सच ॲज द मायग्रेशनसुद्धा. देन नंतर बघा त्याच्यामध्ये पॉईंट्स. एमध्ये आहे द बिकम सब्जेक्ट टू डिसिमिलर सिलेक्टिव्ह प्रेशर. बीमध्ये आहे दे इंडिपेंडेंटली अंडरगो जेनेटिक ड्राफ्ट. इंडिपेंडेंटली अंडरगो काय करते? जेनेटिक ड्राफ्ट राहते. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला फिगर दिलेले बघा, फिगरचं डिस्क्रिप्शन. वेन द पॉप्युलेशन कम्स बॅक इन टू द कॉन्टॅक्ट they have evolved such that they reproductively isolate and they no longer capable of the exchanging genes. म्हणजे जर पॉप्युलेशन पुन्हा बॅकमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर त्यावेळेस काय होते? जे रिप्रोडक्टिव्हली आयसोलेशन राहते, नो लॉंगर कॅपेबल एक्सचेंज, जे जीन्स असतात ते लॉंगरपर्यंत काय असतात? एक्सचेंज होत नाही. एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे. बी नंबर ए पॉईंट बघा. द स्नेल्स ऑफ टू पॉप्युलेशन्स मे फ्रीली इंटरब्रीड अँड एस्टॅब्लिश वन्स अगेन अ झोन ऑफ इंटरमिडिएट इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यामध्ये जे काही स्नेल्स असतात ऑफ टू पॉप्युलेशनचे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली फ्रीली इंटरब्रीड होतात आणि इंटरब्रीड झाल्यानंतर काय होते?
इस्टॅब्लिश करतात वन्स अगेन अ झोन ऑफ इंटरमिडिएट इंडिव्हिज्युअल्स. बी मध्ये टू पॉप्युलेशन्स मे नो लॉंगर बी एबल टू द इंटरचेंज जीन्स. म्हणजे बऱ्याच वेळापर्यंत जे दोन पॉप्युलेशन आहे त्यांनी जीन्स जर इंटरचेंज केले नसेल. टू असेंबलर्स कॅन एक्झिस्ट साईड बाय साईड विदाउट इंटरब्रीडिंग. दे टू ग्रुप हॅव द रिचेस्ट द इव्होल्युशनरी स्टेटस ऑफ सेपरेट स्पेसीस. त्याच्यामुळे काय असतात ते रिचेस्ट कुठपर्यंत होतात, द इव्होल्युशनरी स्टेटस ऑफ सेपरेट स्पेसीस. Thus, in the given example, race C has transfer into a new species C. C काय होते, ट्रान्सफर होते न्यू स्पेसीसच्या C कडे. ओके. देन त्याच्यानंतर पॉईंट तुम्हाला दिलेला आहे इव्हिडन्स फॉर द ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लिटेड. थँक्यू.